शिवसेनेशी युती न केल्यास भाजपसाठी परिस्थिती कठीण असेल अशी चिंता खुद्द भाजपच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय भाजप खासदारांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली। लोकसभेच्या उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे। कालच्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब झालं असलं तरी अनेक मतदारसंघाचा अजूनही निर्णय झालेला नाही आहे। सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंचं नाव निश्चित झालंय। यापुढे लोकायुक्त खुद्द मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकतात, कारण मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात कायद्यातल्या सुधारणांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान अण्णा हजारेंची मागणी मान्य झाल्यानं त्यांनी घोषित केलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सरकारनं केलंय। आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत, मात्र सरकारच्या निर्णयावर अण्णा हजारे समाधानी नाही आहेत। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उघड झाला असून मराठा समाज हा कुणबी जातीतच मोडतो असे अहवालात नमूद करण्यात आले, त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी मागासवर्ग आयोगानं रास्त ठरवली आहे। ओबीसी आरक्षणाची बाजू सक्षमपणे कोर्टात मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्याची मागणी ओबीसी नेते छगन भुजबळांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भुजबळांनी ही मागणी केली आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 4714 कोटींचा निधी जाहीर केलाय। राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे 7950 कोटींची मागणी केली होती। केंद्र सरकारने एकूण 6 राज्यांना मदत जाहीर केली असून सर्वात जास्त निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आलाय। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल टकनीसाठी एक गोड निर्णय घेतलेला आहे। पहिल्यांदाच बाळंत झालेल्या महिलेला राज्य शासनाकडून एक खास बेबी केअर किट दिलं जाणार आहे। मंत्रालयामध्ये पंकजा मुंडे यांनी काल त्याचा शुभारंभ केला। सह्याद्री अतिथीगृहातील प्रवेशावरून कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची पोलिसांशी बाचाबाची झाली आहे। मंत्रिमंडळाची बैठक सुरू असल्यानं पोलिसांनी वैभव नाईक यांना अतिथीगृहात प्रवेश दिला नाही, मात्र विनायक मेटेंना पोलिसांनी प्रवेश दिल्यानं नाईकांचा भडका उडाला। नाशिकच्या जिल्हा बँकेच्या संचालकांची तब्बल 400 जणांना जिल्हा बँकेत अगदी साध्या कागदावर अर्ज घेऊन नोकरी दिल्याचा प्रकार उघडकीला आलाय। या नोकरीसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप देखील केला जातोय। सैराट आणि मुळशी पॅटर्न चित्रपटातला वाढदिवस साजरा करण्याचा पॅटर्न पिंपरी चिंचवडमधल्या शिवसेने नेत्याला चांगलाच महागात पडलाय। तलवारीनं केक कापल्यामुळे शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात एका महिलेची उभ्यानं प्रसूती झाल्यानं तिचं बाळ फरशीवर पडलं आणि ते दगावलं। या बातमीला न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासन जागं झालंय आणि प्रशासनानं प्रसूतीसाठी अपघात विभागातच विशेष कक्ष निर्माण केलाय। नाशिकच्या गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीला पोलिसांनी अडकाव करत दिंडीचा आवाज बंद करण्याची कारवाई केली आहे। ध्वनी प्रदूषणाचं कारण देत पोलिसांनी दिंडी बंद करण्याची कारवाई केली, त्यामुळे इतर वेळी लाऊडस्पीकर डीजे डॉल्बीला परवानगी देणाऱ्या पोलिसांविरोधात वारकऱ्यांसह नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होतोय। नाशिकमधील शिंदेवाडी गावामध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। आगीमध्ये ट्रक जळून खाक झालाय। आग विझवण्यासाठी नागरिकांची मोठी पळापळ झाली। खेड हिंसाचार प्रकरणी आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। 4ही जणांना खेड न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। खेडमध्ये गोवंश हत्येच्या संशयावरून हिंसाचार झाला होता। डोंबिवलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडे सापडलेली हत्यारं कशासाठी होती? दंगल घडवण्यासाठी होती का, असे सवाल विचारत प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि RSSवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। नारायण राणे यांनी फक्त स्वतःचे बंगले बांधले, हा कसला कोकणचा नेता असं म्हणत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे। मंडणगड दापोली तालुक्यातील तलाव सुशोभीकरणाच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे। काँग्रेससोबत आघाडी करण्याचा पक्षाचा विचार होता, मात्र काँग्रेसनं कुठली ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप अबू आझमी यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांनी निवडणूक पूर्व प्रचाराला सुरुवात केली आहे, त्यामुळे रायगडमधून लोकसभेसाठी सुनील तटकरेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। सोलापूरमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांचं गेल्या 8 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरूच आहे। 1 वर्षापासून पगार न मिळाल्यानं हे आंदोलन सुरू करण्यात आलं।
बेकायदेशीर मुरुम उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या नगरच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। गाडेकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून दगडफेक करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत मास कॉपी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकाराच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। नांदेडमधील जिनिंग मिलचा कर्मचारी सतीश पालीवाल आणि ड्रायव्हरनं संगनमत करून लुटलेल्या 30 लाख रुपयांचा अखेर पोलिसांनी छडा लावला। 21 डिसेंबरला बँक ऑफ बडोदामधून हे 30 लाख रुपये लंपास करण्यात आले होते। कोणतीही डिग्री नसताना देखील डॉक्टर असल्याचं भासवून ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीला नांदगाव पोलिसांनी अटक केली आहे। रतन चक्रवर्ती असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे। 8वी पर्यंत शिकलेला रतन हा रुग्णांवर उपचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोल्हापूर शहरातील होली क्रॉस शाळेत युवा सेना तोडफोड प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालकांनी मोर्चा काढला। गेल्या आठवड्यामध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी होली क्रॉस शाळेत तोडफोड केली होती। 2018 सालामध्ये परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात 123 जणांना आपले प्राण गमवावे लागले। जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे हे अपघात झाले, त्यामुळे तातडीनं हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक करतायत। धुळ्यामध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं दुष्काळग्रस्त शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतमालाला शाश्वत हमीभाव द्यावा यासह विविध मागण्या यावेळी शेतकरी परिषदेमध्ये करण्यात आल्या। भुसावळ शहरातील खडका रोडवरच्या नेमाडे कॉलनीतील एका विद्युत रोहित्राला आग लागल्याची घटना घडली आहे। गावकऱ्यांनी तातडीनं माती आणि रेती टाकून ही आग विझवल्यानं अनर्थ टळला। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामध्ये जडीबुटी विकणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला मध्यधुंद पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातल्या भाजपच्या रावसाहेब भवर यांनी शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी रावसाहेब भवरला अटक केली आहे। सोलर ऊर्जा कंपनीनं दिलेल्या कामाची परवानगी मिळवण्यासाठी लाच घेणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच घेताना ही अटक करण्यात आली आहे। यवतमाळ वणी मार्गावर असलेल्या मारेगाव बस स्थानकामध्ये अनेक समस्या असल्यानं प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। बस स्थानकामध्ये स्वच्छतागृहांसह अनेक गोष्टींची वानवा असल्यानं ग्रामस्थांनी बस अडवून आपला संताप व्यक्त केला आहे। महाडमध्ये 18 गाव आणि 29 वाड्यांमधील ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले। थकीत पाणीपट्टीमुळे शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये हा वाद निर्माण झाला। यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाली। भुसावळ दीपनगर वीज निर्मिती केंद्र आणि मध्य रेल्वेकडे पाटबंधारे विभागाची 53 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे। या थकबाकीमुळे हतनूरच्या आवर्तनास विलंब होत असल्यानं पाणी निर्माण झाले।